आलात का तुम्ही? आलो की. दिसत नाही का? अहो एवढं चिडायला काय झालं? काय चालतो अंगावर येत आहे? चिडून येतं काय करू? घरी आल्यावर तुझं कामाला गेल्यावर मुकदम डोकं खातो. 3 वर्ष झाले आपण इथे. काय कमवलं? पोटाला खाता आलं नीट? बरं झालं पोरं गावाकडे ठेवलं ती. अहो शांत व्हा, नका डोक्याला ताण देऊ. थांबा जरा, मी चहा टाकते. थांब मालक. मुकदम म्हटला मालक गोव्याला गेलाय. 2 दिवसांनी पगार होईल. इथं पोटाला काय खायचं? घर भाडं कुठून द्यायचं? त्यांना जायचं ते नियोजन करता येत नाही. गरीबाचं काय असतं त्यांना काय माहिती? अहो एवढंच बी. अहो तुम्ही नका काळजी करू. अहो पलीकडच्या गल्लीत ते दुकानदार नाही का, उधार देतोय. मी जाते आणि त्याच्याकडनं उधार घेऊन येते. 3 वर्ष झाले की आपण इथं राहतोय, चांगला ओळखतोय. चंद्रमाजी या की. अहो नको वहिनी. अहो या. बरोबर. बसा, मी चहा टाकत होते बघा. चहा टाकते. नको वहिनी, गडबड आहे थोडी. बरं वहिनी, ते बचत गटाच्या हप्त्यासाठी फालतू बायका वारडायला ताव. अहो त्यांचा पगार नाही झाला, जरा 2 दिवस थांबायला सांगा की. मी देऊन टाकते 2 दिवसांनी. नाही की वहिनी, अहो आधीच तुम्ही 5 दिवस लेट केलंय. नाही जमायचं. अहो सगळ्यांची पैसे जमा आहे ती. बघा जरा, बघा. बरोबर बघते. जरा आत येते का? माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तुमच्या काळात दे. तुला म्हटलं होतं ना नको ते उद्योग करू नको. 100 होते, 50 त्याला टाकलं, 50 केले. भाऊजी बोला की वहिनी. माझ्याकडे ना 100च आहे. गाजतया झंगाट प्रेम आमचं, जिकडे तिकडे गाजतया झंगाट प्रेम आमचं. हॅलो, बोला की पाटील. बर 50 पोती गहू पाठविल्यात. येऊ दे की बिंदास. कुणाला? गायकवाड किराणाला का? बर बर देतो की पाटील, नका काळजी करू तुम्ही. बर ठेवू का फोन? चंचवर पाटील बार्शीचं लय मोठं बागायतदार आहेत. गहू पाठविल्यात मार्केटला. आपल्यावर लय विश्वास आहे त्यांचा. म्हणला चंदू सगळी जबाबदारी तुझ्यावर घे आणि माल नीट पोहोचू. मी काय म्हणते? बोला की वहिनी. अहो गडबडीत सगळं लक्षातून गेलं बघा. मी काय म्हणते, माझ्याकडे 100 आहे. तुम्ही जरा तेवढं 100 घालून बघा की. बर देतो की वहिनी. बरं येऊ का वहिनी? काम आहे थोडं. बरोबर. बरं येऊ का संतोष भाऊ? पण डबा वर पटकन, कामाला जायचंय. होय होय, भाजी टाकली. गाजतया झंगाट प्रेम आमचं, जिकडे तिकडे गाजतया झंगाट प्रेम आमचं, जिकडे तिकडे गाजतया. नमस्कार, मी योगेश ताटे. सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या.
गेल्या 4 महिन्यांपासून राज्यात कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने काल रात्रीपासून 15 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमध्ये नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि आपण ज्या जागी आहात ती जागा न सोडण्याचेही आदेश आहेत. तरी जो नियमाचे उल्लंघन करील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. बाहेर पोलिशी दिसन त्याला मारतात. हो बाई, म्हणजे आपण दोघं कामावर जाऊ शकणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवस घरातच बसून राहायचं. आता कसं व्हायचं मग? गॅसवर काय ठेवलंय का? अगं बाई, माझी भाजी जळली. सिलेंडर पण संपलाय. आता कसं व्हायचं? 15 दिवस कुठं जाता पण येत नाही. मी काय म्हणते, पलीकडच्या दुकानात किराणा उधार घेऊन येते. तुम्ही पण चला की. नाही नको. का? हे जाऊ तू. 15 दिवस झालं घरातच बसून आहे. आपण कुठं बाहेर गेलो नाही. आता कुठं तर बाहेर जायची वेळ आली. चला. नाही मला आहे ना मुकदा मला फोन लावायचा आहे आणि पगाराचं आणि कामाचं पण बघायचं. बरोबर बघा, मी जाऊन येते. हा. संतोष, ऐका आणि लक्ष द्या. आज सकाळी लॉकडाऊन उठलं होतं पण
पण रुग्णाची संख्या आटोक्यात येत नाही हे कळल्याने शासनातर्फे परत एकदा आजपासून 15 दिवसाचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. तरी नागरिकांनी घरातच राहून या बंदला सहकार्य करा. घराबाहेर कोणीही निघणार नाही. अहो परत लॉकडाऊन पडले. अहो बाहेर पोलीस माणसाला मारो मारो घरात हाकलून लावत होती. बाई कशी बिशी मी आले. तुम्ही का तोंड पडून बसलाय काय नाही ग, टेन्शन आहे. आता टेन्शन घेऊ नका. अहो महिनाभर पुरल असं राशन आणलंय मी. आता पडू द्या किती पण लॉकडाऊन. नका काळजी करू, नका टेन्शन घेऊ. हॅलो, बोला की बाबा. दवा पाणी करा की. थांबा, मी बघतो काहीतरी पैशाचं. काय झालं? काय झालं? काय रडताय? गावाकडून फोन आला होता. काय झालं? आपलं चिन्ह नाही आलं. आणि गावातल्या डॉक्टरने दवाखाना पण बंद करून टाकलाय. मग तालुक्याच्या दवाखान्यात न्या की म्हणावं. तालुक्याला जायला गाड्या बिड्या काही सगळं बंद. आणि पैसे पण अहो मग पैसे बघून पाठवा की त्यांना. काहीतरी करावं, माझं लेकरू आजारी आहे. रडू नको. पैशाचं बघतो काहीतरी. मालक, चावी कुठे ग? मी इथं बघते, तुम्ही बाहेर बघा. नशीबच फुटकं.
संतू संतू भूक लागली संतू भूक लागली भूक लागली का संतू मला फसवलं मला सांग रे मी तुझं काय वाटते की आपला दोस्ताना कसा होता रे भूक लागली करोनाने आमच्यासारख्या गोरगरिबाची वाटला देवा यातनं आम्हाला गोरगरिबाला बाहेर काढ रे देवा नाही हरी नाही हरी नाही चुकलंय माझं माफ कर मला माफ कर मला चुकलंय माझं चुकलंय मला वागाचं पकडलं का काय तुम्हाला अहो काय झालं अहो सांगा की अहो काय झालं वागाचं पकडलं का काय अहो सांगा ना मालक हे सगळं कशामुळे घडतंय मला सगळं समजलंय त्या दिवशी हरी भाऊ आला होता त्याचा किराणा आणि सिलेंडर द्यायला हरी भाऊ तू गावाला जाणार होता ना काय सांगू संतू तुला गावाकडे निघालो होतो त्या दिवशी रेल्वे चुकली रे मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता होती थांबलो तिथंच सकाळी लॉकडाऊन सुरू झालं पोलिसांनी बाहेर आम्हाला जाऊच दिलं नाही आणि काय पोलीस गाडी आली सकाळी गाडीत बसवून घेऊन गेले आम्हाला शाळेमध्ये 15 दिवस शाळेमध्ये ठेवलं आज लॉकडाऊन उघडलं चला म्हणलं अगोदर तुझी भेट घ्यावी आता आला का पाणी गरम करा ठेवतो आंघोळीला आंघोळ कर राजा नको घरीच जातो मी बाहेर लोक म्हणत होती लॉकडाऊन अजून वाढणार आहे अरे देवा बरं ऐक ना समजू जाताना मी तुला सिलेंडर आणि राशन ठेवायला दिलं होतं तेवढं मला दे ना घरी काहीच नाही रे अरे देवा कसला सिलेंडर आणि कसला किराणा तू कधी मला दिला काय बोलतो संतू अरे जाताना सिलेंडर आणि किराणा राशन पोत्यामध्ये बांधून दिलं नव्हतं का मी तुला अरे वा चांगला मित्र म्हणून तुला राहा म्हणलं आणि तू आम्हालाच लबाड ठरवायला का लबाड म्हणून नाही तर काय म्हणू तुला विश्वासानं सामान ठेवायला दिलं तू तर गायबच केलं गायब काय रे गायब तू कधी मला किराणा सिलेंडर दिला काय म्हणतो लबाडा मी विश्वासानं सिलेंडर तुला दिलंय आणि तू नाही म्हणतोस चल देवाची शपथ व्हा बरं चल उठ चल हा चल घे तू शपथ घाबरला काय घे ना शपथ हा घेतो की शपथ आधी तू शपथ घे की तू मला सिलेंडर दिलाय म्हणून देवा शपथ घेऊन सांगतो की मी ह्याला सिलेंडर दिलाय मी ह्याला सिलेंडर लबाडा घे की आता शपथ देवा मी पण शपथ घेतो की यांनी मला सिलेंडर किंवा एक पण वस्तू दिली नाही देवा काय ही लबाडाची दुनिया ज्याने माझं सिलेंडर घेतलं ना त्याच्या संसाराचं वाटोळ होते वा रे वा देव तुझं बघून घे बघ मला मी त्या दिवशी खोटी शपथ खाल्ली तो किराणा पण आणि तो सिलेंडर पण अरे भाऊचाच होता
सांगते, त्यांची काय बी चुकी नाही, सगळी चुकी माझीच आहे. मीच तुमचं सिलेंडर आणि किराणा संपवला. हो, तुम्ही काय काळजी करू नका. आजच्याच मी त्यांचं सामान आणि किराणा पोस्ट करते बघा. अगं बालन, पण कुठून पैसे आणू? मुकदमा जायचं पण गाडीची चावी पण सापडत नाही. काय करू? बरं जाऊ दे, देवाची माफी मागा, सगळं ठीक होईल. देवा मला माफ कर रे, देवा मला माफ कर. त्या दिवशी माझा नाईलाज होता म्हणून मी खोटं बोललो. आता तुझ्या महासंकटातून मला दूर कर रे. अरे चंदू, बाहेर कडकडीत बंद असताना तू कसं काय फिरतोय? मग आपण शासनाचा माणूस आहे. हो का, आय कार्ड हे दाखवायचं आणि बिनधास्त फिरायचं कुठं बी. अरे वा. चंदू मावशी, जरा मला माफ करा बरं का. अहो, त्यांचा अजून पगार झाला नाही. पगार झाला ना, तुमचे 100 रुपये लगेच देऊन टाकते बघा मी. का लाजवताय वहिनी? मी पैसे न्यायला नाही आलो, मी तुम्हाला हे द्यायला आलोय. हे घ्या. ठीक आहे, 1 मिनिट. काय भाऊजी? अहो, हे सॅनिटायझर आहे, घ्या तुम्ही पण. ती नव्हतं का त्या दिवशी पप्पूचंचवर बागायदार बार्शीचं, त्यांनी आखी 50 पोती पाठवल्यात आडल्या नडल्याला वाटायला. घरागणीच 2-2 किलो पॅकिंग करून देतोय मी. हे घ्या तुम्ही पण. अरे चंदू, आपलं एक छोटस काम होतं. बोला ना संतोष भाऊ. अरे आपल्या खाली भाऊ नाही का वॉचमॅन, त्यांच्या घरी ना सिलेंडर आणि किराणा एवढं पोच करायचं होतं. तुझ्या आयडी कार्ड आहे म्हणून. होय होय चंदू भाऊजी, लय उपकार होतील हो. काय वहिनी, काय संतोष भाऊ, एवढंच पोहोचवतो की मग. जा आणा. आणतो. चंदू, एवढा सिलेंडर पोस्ट कर भाऊजी. ही पण द्या आणि ही पण त्यांनाच द्या. बर, मी काय म्हणतो संतोष भाऊ, बोल. एक काम आहे, करणार का तुम्ही? करू की. 40-50 पोते गव्हाचे आहे ते 2-2 किलो पॅकिंग करून वाटायचे. सांगते की 4 पैसे तुम्हाला भेटतील आणि काम पण लागल. काय म्हणता? चंदू भाऊजी, लय उपकार होतील बघा, आम्ही करू. चला येऊ का मग? हा. आणि हा, घर भाड्याचं काही टेन्शन घेऊ नका. सरकारनं 3 महिने सवलत दिली आहे आणि हा घर मालक आपल्याला जवळचा आहे. काय काळजी करू नका तुम्ही. बरोबर. बरं चला येऊ का मी? हा, या.
गावात कॅम्प आलाय आणि डॉक्टरांनी आपल्या चिन्मयला तपासलं बी आणि गोळ्या पण दिल्या. आता काहीच काळजी करायची कारण नाही. देवा लय तुझे उपकार. त्यांच्याकडनं काही चुकी झाली असली तर माफ कर बाबा. माझ्या लेकराला